नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कालचा तर एपिसोड सर्वजण बघितला असाल बिग बॉसचा, आणि ग्रँड फिनाले होता 6 ऑक्टोबर. सर्वजण तुम्ही बघितला असाल, पण आमच्याकडून कालचा एपिसोड मिस झाला कारण की आमच्या इथे लाईट नव्हती. लाईटीचा प्रॉब्लेम होता आणि ठरल्याप्रमाणे आपल्याला जो विनर पाहिजे होता बिग बॉसचा, सूरज चव्हाण, आणि ठरल्याप्रमाणे ट्रॉफी सूरज चव्हाणलाच भेटली आणि सूरज चव्हाणच विनर झाला. काल एकंदरीत मी सूरज चव्हाणवरती 2 व्हिडिओ बनवलो होतो आणि त्यामध्ये एक सूरजच्या वोटिंगसाठी व्हिडिओ बनवला होता की सूरजला वोट करा आणि भरपूर प्रमाणात वोट करा. आणि दुसरा हा व्हिडिओ होता की बिग बॉसचा विनर हा सूरजच असला पाहिजे. तर जेव्हा बिग बॉस सूरज चव्हाण एंट्री करतो बिग बॉसमध्ये, तेव्हा त्याला पण असं वाटलं होतं की मला कोणी ॲडजस्ट नाही करत, साधा सिंपल त्याचा स्वभाव बघून. पण त्याला सर्वांनी ॲडजस्ट केलं. आणि जेव्हा आपण जेव्हा बिग बॉसचे एपिसोड बघत होतो, टास्क बघत होतो, सर्वांना असं वाटत होतं की बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो आहे आणि फक्त TRPसाठी हे लोक सूरजचा वापर करतात असं तसं. म्हणजे हे आपल्याला पण वाटत होतं, असं नाही की मला पण वाटत होतं, प्रत्येकाला तुम्हाला वाटतच असेल तसंच. आणि सेम जिंकेपर्यंत पण तसंच म्हणजे वाटत होतं. तसं म्हणजे 100% अशी गॅरंटी होतीच की वोटिंगनुसार फक्त सूरज चव्हाणच जिंकणार. आणि शेवटी तसंच झालं. ठरल्याप्रमाणे सूरज चव्हाण बिग बॉसचा विनर झाला. आणि विनर होताच त्याला एक चित्रपटाची पण ऑफर आली आणि केदार शिंदे सरांनी त्यांना एक चित्रपट पण ऑफर केला सूरज चव्हाणला. आणि कुठेतरी असं वाटतं की सोशल मीडिया खूप चांगला आहे, कुणाचं तरी करिअर उंचावर नेऊन शिखरावर पोहोचलेलं आहे. आणि ते फक्त आणि फक्त बिग बॉसमुळे झालं. आणि सूरज चव्हाणला खूप सपोर्ट होता रितेश सरांचा, रितेश देशमुख आणि कलर्स TV टीम वगैरे. आणि त्याला मनी प्राईसमध्ये 14,60,000 रुपये आणि दुसरे पुन्हा गाडगीतर्फे 10 लाख रुपयाचा धनादेश भेटलेला आहे. आणि बिग बॉस जिंकणं ही खूप मोठी एक चांगली संधीपणा होती आणि सूरज त्या संधीचं सोनं केलं आणि सूरजनं बिग बॉस विनर झाला. आणि आपला सर्वांना प्रत्येकाला असं वाटत होतं की बिग बॉसचा विनर फक्त आणि फक्त सूरज चव्हाणच व्हावं. आणि शेवटी तेच झालं, प्रत्येकाच्या मनासारखं झालं. आणि कुठेतरी गरिबाचा मुलगा एक सेलिब्रिटी स्टार झाला. त्याला तशी तर ओळख होती, पण बिग बॉसमुळे अजून घराघरात तो पोहोचला. त्याचा जो स्वतःचा पर्सनॅलिटी, स्वतःचा जो स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे, तो लोकांपर्यंत पोहोचला. आणि त्याच्या साधेपणामुळे आज ट्रॉफी तो जिंकला. रनरअपमध्ये त्याच्यासोबत अभिजित सावंत पण होते. अभिजित सावंत पण एक जेंटलमॅन, खूप चांगला खेळाडू आहे. अभिजित इंडियन आयडल फर्स्टचा विनर आहे. अभिजित सावंत पण फर्स्टचा विनर झालेला आहे. अभिजित पण कुठेतरी एक पहिला शो जिंकलेला आहे टेलिव्हिजनचा, नॅशनल. आता सूरजला संधी भेटली, सूरज जिंकला. खूप चांगली गोष्ट झाली कारण की सूरज विनर झाला. आम्ही काल लाईट गेल्यामुळे आम्ही एपिसोड बघितलो नाही, पण आम्हाला माहिती झालं की सूरज चव्हाण जिंकला. विनर सूरज चव्हाण झाला बिग बॉस मराठी 5 सीझनचा. खूप बरं वाटलं, तुम्हाला पण वाटलं असेल, कारण की आमचा फेवरेट कंटेस्टंट तर सूरज चव्हाण होता. आणि सूरज आणि कलर्स मराठी रेटिंगनुसार म्हटलं तर आत्ताचा सध्याचा सर्वात हाय शो आणि हाय TRP वाढवणारा सध्या होता. कारण की पूर्वीची बिग बॉस 1.3 1.4पर्यंत रेटिंग जात गेली. 3.1 3.4 आता एवढी रेटिंग चालू. आणि भाऊचा तर धक्का त्याच्यापेक्षा पण जास्त, 4.1 4.2वर भाऊचा धक्का पण जातं, एवढी रेटिंग जात गेली भाऊची. कारण की बिग बॉस शो आतापर्यंतचा सर्वात गाजलेला बिग बॉस शो म्हणलं तरी हरकत नाही. आणि बिग बॉस शोमध्ये मला सर्वात जास्त अजून एक कंटेस्टचं कालचा ग्रँड फिनालेमध्ये एक आवडलं, ते म्हणजे जान्हवी किल्लेकर सर्वात चांगलं डिसिजन कालच्या एपिसोडमध्ये घेतली. कारण की ग्रँड फिनालेमध्ये जेव्हा रितेश सरांनी ऑफर दिली होती, बॅगमध्ये 7 लाख आहेत आणि परत कोण उचलणार, पहिल्यांदा जान्हवी विचार केली. त्यानंतर रितेश सरांनी परत किंमत वाढवली, 2 लाख रुपये त्याच्यामध्ये परत ॲड केले, त्याची किंमत 9 लाख झाली. आणि जान्हवीनं विचार करता थोडं तिला माहिती होतं आपण काय ट्रॉफी उचलू शकणार नाही, त्यामुळे ती बजर दाबली आणि ती 9 लाख रुपये घेतली. आणि हे तिचं डिसिजन तिच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. कारण की
शेवटी 6 फिनॅलिस्टमध्ये एक बाहेर जाणार होतं, 6वं तिचंच नाव होतं. त्यामुळे तिने एक चांगला डिसिजन घेतली आणि जान्हवीचं एक डिसिजन आपल्याला आवडलं आणि सुरेश भाऊ आपला विनर झाला. त्यामुळं खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि चांगली गोष्ट आहे. सुरेश भाऊ आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळे, सर्वांच्या वोटिंगमुळे सुरेश भाऊ आज बिग बॉसचा विनर झाला. कुठेतरी सोशल मीडिया गरिबाच्या मुलाला पण कुठेतरी खूप मोठ्यावर उंचावर शिखरावर नेऊन पोहोचवतो हे ह्यातून कळलं. आणि भलेही तुम्ही तुमचं दिसणं वागणं कसं पण असू द्या, पण तुमचं जे साधा स्वभाव आहे तो लाखात एक असतो, हे मात्र कळून सुरेश भाऊने सगळ्यांना दिलं. चला.